10 मे रोजी हैदराबाद इथे पार पडलेल्या एका सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. या महागाईची झळ अर्थातच सगळ्या राष्ट्रांना बसलीये. आर्थिक पातळीवर संघर्षाचा आणि तडजोडीचा सूर उमटत असला तरी प्रत्येक राष्ट्र आपापल्या परीने जागतिक आपत्तीला तोंड देतोय. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना काही मोलाच्या सूचना केल्या. पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करून इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देणं, वर्क फ्रॉम होम आणि व्हर्च्युअल मीटिंगचा पुन्हा एकदा अवलंब करणं, परदेशवारी टाळणं, सोन्याच्या दागिन्यांची खरेदी टाळणं, खाद्यतेलाचा वापर कमी करणं, वोकल फॉर लोकल अशा मोहिमेअंतर्गत स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देणं, शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणं अशा सूचनांचा यामध्ये समावेश होता. या सूचनांमध्ये वावगं असं काही नव्हतं. किंबहुना जीवनशैलीमध्ये परिवर्तन आणण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण स्वतःहून या गोष्टींचं पालन करतील. मात्र पंतप्रधानांनी कोणतंही विधान केलं की त्यावर राजकीय हुल्लडबाजी करणाऱ्या लोकांनी या आव्हानाची सुद्धा खिल्ली उडवली. टप्प्याटप्प्याने पंतप्रधानांसहित सर्व मंत्रिमंडळातील नेत्यांच्या वाहनांचा ताफा सुद्धा कमी होतोय. जागतिक पातळीवर युद्धामुळे बरीच स्थित्यंतरं होत आहेत. अशा या अनिश्चिततेच्या काळात वादळातून आधी बाहेर पडणं महत्वाचं आहे. त्याग, समर्पण, बंधुभाव हे केवळ शब्द नसून आपल्या समाजाची वीण घट्ट धरून ठेवणारी मूल्य आहेत. आज ही गोष्ट ऐकताना खोटी वाटेल, पण आपल्या देशासाठी खजिन्यातील 600 किलो सोनं देणारी राणी सुद्धा याच भारतात जन्माला आली होती. इतिहासाच्या पानांमधला असाच एक आगळावेगळा अध्याय आपण जाणून घेणार आहोत आज या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत. माहेम टीव्ही मध्ये आपलं स्वागत. उत्तर भारतातील मिथिला प्रांत म्हणजे कला, संस्कृती आणि भक्तीचं एक अद्भुत रसायन होतं. याच प्रांतातील दरभंगा राज, याला मिथिला राज असंही म्हटलं जातं, हे भारतातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली जमीनदारी संस्थानांपैकी एक होतं. या राज्याला एकाच वेळी उत्तरेतून म्हणजेच नेपाळहून येणाऱ्या आक्रमकांचा आणि अंतर्गत संघर्षाचा सामना करावा लागला. 16व्या शतकामध्ये खंडवाला वंशाच्या ब्राह्मणांवर दरभंगा राजप्रांताची जबाबदारी आली. असं म्हटलं जातं की मुघल सम्राट अकबराला या घराण्यातील महेश ठाकूर यांच्या विद्वत्तेचा इतका आदर होता की त्यांनी संपूर्ण मिथिला प्रदेशाचा कारभार त्यांच्याकडेच सोपवला. या घराण्याने जवळजवळ 400 वर्ष उत्तर बिहार प्रांतावर राज्य केलं. या काळामध्ये दरभंगाच्या राजांनी धर्मसंस्कृतीच्या रक्षणार्थ अनेक महत्वाची कामं केली. वेदांचा अभ्यास आणि वैदिक विधी यांना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयास म्हणून दरभंग्यातील महाराजांनी दक्षिण भारतातील काही पारंगत सामवेदींना आपल्याकडे शिक्षणासाठी आमंत्रित केलं होतं. इंग्रजांच्या काळात दरभंगा राज हे भारतातील सर्वात मोठ्या करदात्यांपैकी एक होतं. ज्यावेळी इंग्रज शासनाच्या विरोधात इथल्या मातीतील लोकांनी आघाडी उघडली, त्यावेळी सुद्धा या घराण्यातील माणसांनी आपली समाजासाठीची असलेली भूमिका बजावली. महाराजा लक्ष्मेश्वर सिंग हे उदारमतवादी राजे होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत आर्थिक मदत केली होती. महाराजा रामेश्वर सिंग यांनी बनारस हिंदू विद्यापीठाच्या स्थापनेसाठी मोठी देणगी दिली होती. याच घराण्यातील शेवटचे राजे म्हणजे महाराजा कामेश्वर सिंग, हे तर भारतीय संविधान सभेचे सदस्य होते. महाराजा कामेश्वर सिंग यांनी 3 लग्न केली होती. महाराणी कामसुंदरी देवी या त्यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. दिनांक 1 ऑक्टोबर 1962 रोजी महाराजा कामेश्वर सिंग यांची प्राणज्योत मालवली. अर्थातच राजघराणं शोकसागरात बुडालं होतं. मात्र दुसऱ्या बाजूला संपूर्ण भारतावर संकट कोसळलं होतं, ते चीनी आक्रमणाचं. आपल्या बलाढ्य फौजेनिशी चीनने भारताच्या वर्मी केलेला घाव आणि भारताने देखील तितक्याच सामर्थ्यपणे दिलेलं प्रत्युत्तर आजही अनेक लोकांच्या लक्षात आहे. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यावेळी नागरिकांना विविध प्रकारे मदतीचं आवाहन केलं होतं. आपापल्या परीने देशासाठी माणसं त्याग करू लागली. अशातच कामसुंदरी देवींनी 600 किलो सोनं भारत सरकारला दान करण्याचा निर्णय घेतला. या व्यतिरिक्त त्यांनी युद्धासाठी आपली खासगी विमानं आणि जमीन देखील सरकारला देऊ केल्याचं बोललं गेलं. त्यानंतर पुढची अनेक दशकं एक विधवा म्हणून त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं. त्यांनी आपल्या पतीच्या स्मरणार्थ महाराजा धीराज कामेश्वर सिंग कल्याणी फाउंडेशनची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मोठं कार्य केलं. महाराजांच्या खासगी वाचनालयातील 15,000 पेक्षा जास्त दुर्मिळ पुस्तकं आणि हस्तलिखितं त्यांनी लोकांसाठी उपलब्ध करून दिली. अशा या दरभंगा राजघराण्याच्या शेवटच्या महाराणी कामसुंदरी देवी यांचं 12 जानेवारी 2026 रोजी निधन झालं. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी बिहारमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. वैभवाच्या आणि समृद्धीच्या शिखरावर असलेल्या या राजघराण्याला
पुन्हा एकदा आपल्या दायित्वाची आठवण एका स्त्रीने करून दिली. इतिहासाच्या पानांमध्ये हे नाव कदाचित लुप्त झालं असेल, परंतु मिथिला प्रांताचा इतिहास जेव्हा केव्हा लिहिला जाईल तेव्हा या अध्यायाला विसरून कोणालाही पुढे जाता येणार नाही, हे नक्की. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी MyMTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.